या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर नमस्कार. खरं तर त्विषा शर्मा हे प्रकरण फार ताजं आहे. सध्या देशात केवळ आणि केवळ त्विषा शर्मा या प्रकरणाची चर्चा होतीये. पण त्विषा शर्मानं तिथं या सगळ्या परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आणि जे घडू नये ते घडलं. पण इथं मात्र राज्यात अशा अनेक त्विषा शर्मा आहेत ज्या मानसिकदृष्ट्या रोज खचतायत आणि त्यापैकीच एक म्हणजे पोलीस खात्यातील ही व्यक्ती अर्थात वैशाली माने यांच्या या सगळ्या मुलाखतीत सर फार एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला ज्यावर मला तुमच्याकडून चर्चा करायची आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे आहेत. अनेक अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण त्यांना जिल्हे सांभाळायला दिले आहेत. कसा चालणार महाराष्ट्र? पहिली गोष्ट म्हणजे वैशाली माने आणि लोकशाहीचे मनापासून अभिनंदन. त्यांनी अत्यंत चांगला मुद्दा हाताला घेतला. आणि वैशाली मानेनी जे काही आता मी 20 मिनिटांची त्यांची संपूर्ण मुलाखत बघितली, जे काही मुद्दे मांडले ते 100% रास्त आहे. शिवाय सेवेत असताना पोलीस अधिकाऱ्यांना कुठं काय बोलायचं याच्यावर बंधनं असताना सुद्धा त्यांनी ते मुद्दे मांडले. त्याच्यावरून स्पष्ट दिसतं की हा प्रकार किती खोलवर रुजलाय आणि किती अन्याय होत आहे त्यांच्यावर. आणि हे फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बाबतीत होतंय असं भाग नाही, तर कॉन्स्टेबल पासून वरपर्यंत हे सगळं होत आहे. म्हणजे मागेही आम्ही एक मुद्दा हाताळला होता, समान कामाचं वाटप. याच्यासाठी सुद्धा एका कॉन्स्टेबलला बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यांना नंतर घेतला हा भाग वेगळा. शिवाय त्यांच्या कामाच्या कंडिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टींवर अत्यंत अन्याय होतो, याच्यात कुठलीही शंका नाही. पण इतकंच नव्हे तर अनेक वरिष्ठ अधिकारी माझ्या आणि त्यांना बोलायला कुठे तोंड नाहीये. अनेक अशा वरिष्ठ महिला अधिकारी अशा म्हणजे मला माहिती आहे की त्यांचे कनिष्ठ जे महिलांच्या बाबतीत अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीने बघतात, त्यांचं ऐकत सुद्धा नाही, त्यांचे आदेश मानायला नकार देतात. अगदी त्यांच्याही वरिष्ठाकडे त्यांनी तक्रार केली तर त्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केलं जातं. हा सार्वत्रिक अनुभव आहे. शिवाय त्यांच्या बदल्या वगैरे करताना काही नियम असतात, विशेषतः महिलांचे आणि पोलिसांचे, की त्यांच्या मुलांचं कौटुंबिक स्थिती, मुलांची परिस्थिती, आरोग्य, त्यांना तिथं मिळणारा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काही सोयी सुविधा आहेत की नाही, या सगळ्या बघायच्या असतात. आणि कुठल्याही महिलेवर केवळ महिला म्हणून अन्याय होऊ नये याची काळजी वरिष्ठांनी घ्यावी लागते. परंतु असं विशेषतः हा विभाग पुरुषांनी डॉमिनेट केलेला आहे. आणि इथं एक तर नवी मुंबई नाही, अगदी पुण्याची उदाहरणं घेतली तरी काही पीआयच्या बदल्या हे 2-2, 3-3 महिन्यांनी झाल्यात, तर काही वर्षानुवर्षे तिथंच आहेत. वरिष्ठ अधिकारी तर त्यांचा हक्क असल्यासारखं तिथे बसतात. याच्यासाठी निवड मंडळ असतं, याच्यासाठी दप्तर दिरंगाईचा कायदा आहे. परंतु सगळीकडे जसं झालंय तसं आपल्या राज्यामध्ये बदल्यांचं दुकान हे फार मोठं दुकान आहे. त्याचा आर्थिक व्यापही मोठा आहे. त्या पलीकडे जाऊन आणखी महिलांवरचा अन्याय हे म्हणजे सहन करण्या पलीकडचं आहे. परंतु वैशाली मानेंनी जे सांगितलं, आता त्यांना कदाचित त्रास द्यायचा प्रयत्न होईल किंवा त्यांना खुश ठेवण्यासाठी काहीतरी केलंही जाईल. परंतु या विषयाला संपूर्ण महाराष्ट्राने विशेषतः राजकीय नेत्यांनी आता सुद्धा काही मी प्रतिक्रिया ऐकल्या, त्याच्यामध्ये काही जणांना माहितीही नव्हतं की त्या सेवेत आहे ते. अगदी. तर त्यामुळे यांच्याकडे आता यासाठी एक मॅकेन्झी नावाचा अहवाल आला होता. त्याच्यामध्ये पोलीस रिफॉर्मची गोष्ट केली गेली होती, म्हणजे पुरुष आणि महिलांच्या अशा अनेक अहवाल आले. परंतु इथं केवळ पोलीस हे राजकारण्यांचे पोलीस राहतील याची दक्षता आतापर्यंतच्या सगळ्या पक्षांनी घेतली. त्याच्यामुळे पोलिसांवरचे आणि महिलांवरचे अन्याय तसेच राहिले. हे दूर करायचे झाले तर आपल्याला म्हणजे ज्या राजकारण्यांकडे ज्यांच्याकडे आता अधिकार आहेत त्यांना हे जे राजकारण्यांचे पोलीस ती जी प्रतिमा झाली ती आधी बदलावी लागेल. आणि त्याचबरोबर महिलांच्या प्रश्नावर विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण हा जर अन्याय वाढला तर सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे. अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय आपला. मी या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे आपल्यासोबत जोडले गेलेत. सुरेशजी, जे आरोप वैशाली यांनी केले